म्हणजे की एक लेव्हल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे खरं तर सगळ्यांसाठी. बरोबर. पण ते काही या निवडणुकीमध्ये दिसलं नाही. आपण बघितलं की हेलिकॉप्टरच्या बॅगांची तपासणी जोरात झाली. एक दिखावा झाला एक प्रकारचा आणि नंतर नालासोपारामध्ये जे झालं, भाजपचे राष्ट्रीय महासचिव असलेले विनोद तावडे तिथं त्या पैशांच्या नोटांमध्ये दिसले आपल्याला. आता ते आरोप नाकारतायत. ते म्हणतात की मी ट्रेनिंग द्यायला गेलो होतो तिथे. बरोबर. पण हे जे सगळं झालेलं म्हणजे लक्षात घ्या की ही निवडणूक काय लेव्हलला आणि किती वेगवेगळ्या अँगलनं लढली गेलेली आहे. म्हणजे सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये सांगितलेलं होतं, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते असं म्हणाले, की "एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन." या लेव्हलला हे लढाई जी आहे ती गेलेली होती. कारण गेल्या 5 वर्षामध्ये जे घडलेलं आहे, 2 प्रादेशिक पक्षांची शकल झाली ती याच टर्ममध्ये आणि भाजपला जे साध्य करायचं आहे, ते साध्य करण्यासाठी ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे आपण गेल्या 5 वर्षामध्ये बघितलं. पण म्हणजे या सगळ्यातून त्यांनी काय मिळवलं हा पुढचा प्रश्न आहे. कारण एकतर स्वतः मंत्री राहिले आणि नंतर एकनाथ शिंदे होते. म्हणजे उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये गमतीनं हे पण सांगितलं, की या 5 वर्षामध्ये सगळी महत्त्वाची पदं जी आहेत ती मूळ शिवसैनिकांच्याकडेच राहिली. हो. एकतर दोन्ही मुख्यमंत्री बरोबर. शिवसेनेचे. विधानसभेमध्ये जे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार ते मूळचे शिवसेनेचे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ते मूळचे शिवसेनेचे. शिवसेनेचे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करत नंतर भाजपमध्ये गेले. बरोबर. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे. त्यामुळं खरोखर म्हणजे महत्वाकांक्षा भाजपची होती, की स्वबळावर सत्तेची. पण ते राजकारण करता ते नेमके कशात अडकले, की ज्याच्यामुळे त्यांना ही पदं सुद्धा मिळालेली नाहीयेत. आता नंतर या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस या लेव्हलवरती आलेले होते आणि त्यांनी असं म्हटलं, की मी म्हणजे माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झालाय, पण मी या चक्रव्यूहातून बाहेर पडेन, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ठाम विश्वास अगदी आज सुद्धा बोलताना ते असं म्हणतायत, की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असेल. आता एक हे पण लक्षात घ्यायला पाहिजे, की सगळ्यात मोठा पक्ष ठरण्यासाठी मुळात तुम्ही जास्त जागा पण लढवल्या पाहिजेत. तर भाजप तितक्या जागा लढवतंय म्हणजे बरोबर. 150च्या आसपास ते जागा लढवतायत आणि अगदी 50% जरी आपण त्यांचा स्ट्राईक रेट पकडला, तरी 75च्या आसपास ते येऊ शकतात. मुद्दा काय आहे, की पुन्हा राज्यपाल नेमकं काय करणार आहेत? म्हणजे ते केवळ सिंगल लार्जेस्टला प्राधान्य देणार, की आघाडी म्हणून जर बहुमत असेल महाविकास आघाडीचं, त्यांना बोलवतायत. याच्यावरती सुद्धा बराच खेळ असणार आहे. मला वाटतं अमेय आता आपल्यापर्यंत जॉइन झाला असेल, पण त्याच्या आधी